आणि त्या मनमाड जंक्शन संदर्भात एक महत्त्वाची बातमी। मध्य रेल्वेच्या मनमाड जंक्शनला सध्या भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय आणि धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 4 दिवसांपासून मनमाड जंक्शनवर पाणीच आलेलं नाहीये। त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। मनमाड रेल्वे जंक्शनवर पाणी नसल्याची ही नोटीस लावून रेल्वे प्रशासन मोकळं झालंय। मात्र पाण्याअभावी रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। ऐन उन्हाळ्यात मनमाड जंक्शनला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ही पाणी टंचाई काही एक दिवसांची नाही, तर गेल्या 4 दिवसांपासून इथे हीच अवस्था आहे। स्टेशनवरचे सगळे नळ कोरडे पडले आहेत। खूप त्रास झाला आम्हाला। टॉयलेटला जायला पाणी माहित नव्हते, लहान मुलगा पण 12 वर्षाचा। टॉयलेटला पाणी गपचूप बसला आणि प्यायचं पाणी बाहेर कोणत्या प्लॅटफॉर्मला कुठेही भेटत नाही आणि डायरेक्ट 20 रुपयाची बॉटल विकत येतात पाण्याची बाटली। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मनमाड जंक्शन अत्यंत महत्त्वाचं आहे आणि इथे रोज तब्बल 125 रेल्वे गाड्यांची ये-जा असते। त्यावरून तुम्हाला इथल्या रेल्वे प्रवाशांच्या वर्दळीचा अंदाज येऊ शकतो। मात्र असं असतानाही रेल्वे प्रशासनानं कोणतीच पर्यायी उपाययोजना केलेली दिसत नाही। मागील 1 आठवड्यापासून तिकडे डॅममध्ये आणि गंगा नाला कोरडं पडल्यामुळे पाणी तिकडे उपलब्ध नसल्यामुळे आपल्याकडे पाणी मिळत नाही आहे प्रवाशांना आणि रेल्वे स्टेशनचे जे कर्मचारी पण आहेत त्यांच्या रेल्वे क्वार्टरला पण पाणी नाही आहे। मनमाड शहराप्रमाणेच रेल्वे जंक्शनचा पाणी पुरवठा हा पालखेड धरणातल्या पाण्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे। सध्या आवर्तन मिळण्याची शक्यता नसल्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय आणि त्यामुळेच प्रवाशांची मोठी कुचंबना होतीये। बब्बू शेख सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मनमाड। तर थेट जाऊयात मनमाडला। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणाहून आपल्या सोबत आहेत। प्रशांत, 4 दिवस या ठिकाणी पाणी आलेले नाही। निश्चितच चिंतेची अशी ही बाब, प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। त्याचबरोबर तिथल्या रेल्वे प्रशासन आहे तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील याचा फटका बसतोय, त्यांना देखील सामोरं जावं लागतं या समस्येला। पालिका प्रशासनाकडून याबद्दल अद्याप का कोणती कारवाई करण्यात येत नाहीये का? किती गंभीर आहे पालिका प्रशासन? स्वाती, अत्यंत नेमक्या मुद्द्याला तू स्पर्श केलाय की किती गंभीर आहे। खरं तर मनमाड शहराचं पूर्ण पाणी पुरवठा पालखेड धरणावर अवलंबून आहे, त्याच्या आवर्तनावर अवलंबून आहे। गेल्या 24 दिवसापासून मनमाड शहरात पाणी पुरवठा नाही, तरीही रेल्वेला विशेष लाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता। पण ज्या प्रकारे धरण साठ्यातलं पाणी संपलंय, पालखेडमधनं सुटलेलं पाणी वाघदरीमध्ये येतं, आणखी वाघदरीमध्ये सुद्धा पाणीसाठा 0% आलेला आहे। मनमाड शहराच्या मध्ये असलेलं हे जंक्शन्स जे आहेत हे महाराष्ट्रातलंच नव्हे तर देशातलं क्रमांक 6चं महत्त्वाचं रेल्वे स्टेशन मानलं जातं। दररोज 1.5 ते 2 लाख प्रवासी या ठिकाणी येत असतात आणि याच ठिकाणी पाण्याचा अक्षरशः एक थेंब सुद्धा नाही, सगळ्या तोट्या कोरड्या पडलेल्या आहेत, शौचालय सुद्धा बंद आलेले आहेत, पाणी अत्यंत महागड्या दराने प्रवाशांना विकत घ्यावं लागतंय। अशा प्रकारच्या बिकट परिस्थितीचा सामना या ठिकाणी स्थानिकांबरोबर आता प्रवाशांना सुद्धा करावा लागतोय। खरं तर आपल्याला माहिती आहे की योग्य नियोजन केलं असतं तर कदाचित झालं नसतं। मनमाडचं सगळं राजकारणच मनमाडच्या पाणी प्रश्नाभोवती फिरत असतं। गेल्या 2 निवडणुका सुद्धा निवडून आलेले आमदार पंकज भुजबळ यांनी मी निवडून येऊ द्या, 2 वेळा पाणी देईन, पण पाणी प्रश्न काही सुटला नाही। सरकार बदललं तरीही प्रश्न अजून तसाच आहे। खरं तर थेट पाईपलाईन जर का टाकण्यात आली पालखेडमधनं तर खूप मोठ्या प्रमाणावर ही कोंडी सुटू शकते। जमिनीमधलं पाणी जे मिरवणं आवश्यक आहे, शोष खड्डे करणं आवश्यक आहे, त्यामुळे सुद्धा अनेक दुर्भिक्ष सामना करावा लागतोय। स्थानिक नियोजन, प्रशासनाचा अभाव। आता याचवर अत्यंत महत्त्वाची बैठकीची तातडीची बैठक काल नाशिकला झाली आणि येत्या 2 तारखेला पालखेड धरणातनं पाण्याचं आवर्तन सोडलं जाण्याचा निर्णय झालाय। त्यानंतर तरी दिलासा मिळेल, पण तोपर्यंत काय? या भीषण पाणी टंचाईचं 10 वाजता न्यूज 18 लोकमतनं समोर आणलं आणि प्रशासन आणि यंत्रणा खडबडून जरी जागी असली तरी पाणी हे कोणतं प्रोडक्ट नाहीये, त्यामुळे पाणी निर्मित करणं शक्य नाहीये। निसर्गाचं दान, पावसाचं पाणी यावरच ते सगळं अवलंबून आहे। कशा प्रकारे हा प्रश्न सोडवला जातोय ते बघायचं आहे, पण दाहक भीषण पाणी टंचाईला मनमाडकर आणखी रेल्वे प्रवासी सुद्धा सामोरे जात आहे। स्वाती, अगदी प्रशांत, त्यामुळे पालिका प्रशासनाकडून योग्य नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद। तिथली दाहकता आमच्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी।